खेळण्यात आला होता. 1992 ते 1993 मध्ये पहिली स्पर्धा झाली होती. ग्रामपंचायत वरिष्ठ लिपिक आपण पाहतो सन्माननीय श्रीकांत म्हात्रे साहेबांनी पहिली स्पर्धा भरवली होती. त्यानंतर सन्माननीय रमेशजी मुकादम 1996 मध्ये शरीरश्रेष्ठची एक स्पर्धा बॉर्डिंग आपण नेहमी बघतो, ती स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आली होती. नक्कीच यांच्या मुलं आज या गावामध्ये क्रिकेट आणि सामन्याला सुरुवात करूया. वेल फार कमी आहे, थोडंसं स्पीड आउट ठेवा. प्रत्येक संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आणि यानंतर जेवढे सामने होणार आहेत त्या सर्वांनी उपस्थित राहायचे. सन्माननीय रमेश मुकादम साहेब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे करतोय आपण. सचिनजी कराळे साहेब आपल्या शुभास्त्या हा सन्मान करायचे. शरीरश्रेष्ठाची ही स्पर्धा पहिली जी होती ती यांच्या माध्यमातून ठेवण्यात आली होती. 1996 मध्ये सुरुवात करून दिली होती या गावामध्ये. धन्यवाद आपण आलेत या कार्यक्रमाला. हा आपला मान सन्मान सचिनजी कराळे साहेबांच्या शुभ असते. बॅक टू क्रिकेट मॅच कडे बोलूया आपण. वेलकम दीपक मुकादम, यस लोगी. थोड्याच वेळात समालोचक आणि ऑफिशियल स्कोररसाठी स्पेशल 3 गॉगल नक्कीच दीपक मुकादम साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. थोड्याच वेळात पोहोचणार आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तोपर्यंत आपण जाऊया खेळाकडे. तिकडे सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. गंगामाता गोंदवली टीम संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आलेले नाही आहेत, लक्षात घ्या. सलामीची जोडी विनोद आणि त्यांच्या सोबत आपण बघतोय या मैदानाच्या आतमध्ये नितीन, अशी ही जोडी खेळपट्टीवर गेली आहे. आणि टीमचे कॅप्टन प्रभाकर भुईर तयारी करताना. पहिला पॉवर प्लेचं षटक भिना टीम संघ पहिला प्रथम क्षेत्ररक्षण करताना. गुंदेली टीमचे 12वा खेळाडू पोहोचले गेलेत. सन्माननीय हरीश म्हात्रे साहेबांचा शुभागमन झालेला आहे. माजी सरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. वेल अल्पेशने आम्हाला सांगितलं आहे की आता 10:48 झालेले आहेत आणि सामन्याला इथे सुरुवात होत आहे. नक्कीच थोडंसं वेळ आपण कमी खर्च करा, जेणेकरून 4 षटकांचा फायनल होईल संध्याकाळी. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. गोलंदाज प्रभाकर. 10 खेळाडू आहेत. यस. पहिला चेंडू प्रभाकर भुईर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज विनोद सज्ज होत आहे. खराब चेंडूची सुरुवात, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग आणि 1 धाव इथे पूर्ण केली आहे. म्हणजे वाईट प्लस 2 धावाची पॅनल्टी. यस, 10 खेळाडू घेतलेले आहेत बिना टीम संघाच्या माध्यमातून. तर म्हणजे 2 धावाची पॅनल्टी जी आहे ती आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड करू. धाव फलकावर सुरुवात केली आहे गंगामाता गोंदवली टीम संघाने. खाता ओपन झालाय गोंदवली टीम संघाचं. शॉर्ट बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय चौकार. धावसंख्या 4 धावाने वाढते, ती म्हणजे 6 धावा. पहा, 4 व्हीलरची चावी आम्हाला मिळालेली आहे. सुझुकी 4 व्हीलर आहे, जर कोणाची असेल तर घेऊन जायची आहे. प्रभाकर. फुलटा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून प्रयत्न झाले होते, मात्र प्रयत्नांना यश मिळाला नाहीये. चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय चौकार.
नितीन याच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय। नितीन आपल्या लय मध्ये आज आणि धावपलकावर 10 धावा पाहायला मिळत आहेत। अजून एक चांगला स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न तिथे पाहायला मिळाले मात्र झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये। चेंडूला फील्ड केली आहे तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करताना नितीन। मागच्या मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये 57 धावांचं डोंगर रचला गेला होता, 58 धावांचा टार्गेट ठेवण्यात आला होता। नांदकर संघाला त्या बनवता आल्या नव्हत्या आणि सरवलीपाडा टीम संघ जिंकला होता पहिला मॅच आणि सुरुवात तशीच दिसते इथे प्रभाकरच्या अगेन्स्ट नितीन चांगली कामगिरी करताना। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय, शतरक्षक नाहीये, अजून एक चेंडू सीमारेखा पार, येतोय चौकार। आज रविवार आहे, सुपर संडे आहे, कार्लाची कुलस्वामीने एकेरे मातीचा दिवस आहे, जेजुरीच्या खंडेरायाचा दिवस आहे। चांगले संगीत होऊन जाऊ द्या। सकाळी मूड होत असतो जेव्हा देवांचे गाणी संगीत वाजतात तेव्हा खूप चांगलं वाटतं। धावा झालेल्या धावपलकावर 16 धावा 16। समोर खेळलाय गोलंदाजाला नो चान्स आहे, चेंडू चालले अजून एक सीमारेखा पार, येतोय चौकार। मात्रेच्या बाट मधून आपण पाहतोय 4 चौकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात। तब्बल 20 धावा खर्च केल्यात प्रभाकर भोईरने, मात्र अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे। पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका केलाय, हा चेंडू षटकाराने तुम्हाला पाहायला मिळेल। चेंडू चालला सीमारेखा पार, षटकार। षटकाराने इथे षटकाचा शेवट गोड करताना आपण पाहतोय नितीनला। काय बॅटिंग करतोय आपण आज, 26 धावा सुरुवातीलाच इथे प्राप्त करताना गंगामाता गोंदिवली टीम। अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय। नक्कीच टीम भिनारचा विचार केला तर पहिलं षटक प्रभाकर भोईर यांचा आपण पाहिला। नक्कीच चाचणी स्पर्धेमध्ये या संघाला खेळताना बघितलं होतं, थोडीशी शतरक्षणामध्ये थोडीशी चुका झाली होती गंगामाता गोंदिवली टीम संघाच्या आणि तिथूनच सामना हरले होते। मात्र आज पूर्णपणे तयारीमध्ये, बॅटिंगमध्ये सध्या तरी एक चांगली सुरुवात आहे गंगामाता गोंदिवली टीम संघाच्या माध्यमातून। यस, मी तर म्हणे रणनीती चुकीची पाहायला मिळते टीम भिनारची, कारण 10 खेळाडूंसोबत खेळतायत, फक्त एकच खेळाडू बाहेर होता आणि तो देखील काऊ कॉर्नर डीप मिडविकेटच्या मध्ये। आणि जर आपण प्रत्येक फटक्याचा विचार केला तर प्रत्येक फटका जो आहे ना तो समोरच्या दिशेने आलाय। प्रत्येक फटका समोरच्या दिशेने येत असताना देखील क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल केला गेला नाहीये, ही सर्वात मोठी चुकी आहे। अगदी चांगला उल्लेख केला संदेश आपण, कारण की समोरच्या एंडला जर क्षेत्ररक्षक असता तर 1-2 बाउंड्री वाजली असती। हनुमान आलाय षटक क्रमांक दुसरा, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि नो सिग्नल पंचांच्या माध्यमातून आहे। यस, मला वाटतं 6 खेळाडू लावले गेलेले आहेत, एक खेळाडू कमी आहे ऑलरेडी, बरोबर सरांचा निर्णय आहे। नक्कीच, कारण ज्यावेळेस तुम्ही एक प्लेअर शॉटने खेळताय ना त्यावेळेस क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जी आहे ना ती ऑन साइडला 4 ऑफ साइडला 4 अशी असावी लागेल। टोटल धावा झालेल्या आहेत धावपलकावर 29 धावा, 2 धावा पॅनल्टीचे ऍड केलेत गंगामाता गोंदिवली। लक्षात घ्यायचं कॅप्टन हनुमान, चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजाने, मात्र फिल्डिंगच्या कारण नो बॉल देण्यात आला होता। पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली, झेल सुटली जात आहे। विलास गुलवी होते तिथे आणि आता 2 धावा देखील कंप्लीट केलेले आहेत। 2 धावाने धावपलकावर धावा, 31 धावा धावपलकावर। सन्माननीय हरिजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित होत आहेत, आपणास विनंती आहे, माजी सरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पाहुण्यांची उपस्थिती सकाळच्या पहिल्या चेंडूपासून झाली आहे। कोण गावातील सर्व
ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते देखील पोहोचतायत. क्रिकेटवर फार प्रेम आहे या गावाचं आणि इथे चेंडू टाकला गेलाय. नो सिग्नल पंचाच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय आणि धावा इथे पूर्ण होते त्या म्हणजेच 2 धावा आणि पंचाकडून नो बॉल सिग्नल आहे. नो +2 3 धावा. अगोदरच भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत संदेश पहिल्या षटकामध्ये आणि याही षटकामध्ये नो बॉल पाहायला मिळत आहेत. यस, अतिशय खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय हनुमान घाटलच्या माध्यमातून. तर चांगली धावसंख्या आतापर्यंत गंगामाता गोंदवली टीमच्या बाजूने. 34 धावा धावफलकावर. कमबॅक करावा लागेल हनुमान यांना. मोठा फटका खेळलाय. शतरक्षक आहे. वन हँड झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता मात्र झेल पकडू शकले नाहीये आणि असंही फ्री होतं संदेश. नक्कीच ज्या वेळेस गंगामाता गोंदवली संघ खेळतोय ना त्या वेळेस आम्ही नक्कीच भानुदास दादाला आठवण करत असतो. एन्जॉय ग्रुपचे सदस्य होते, आज आपल्यामध्ये नाहीयेत. पुन्हा एकदा आता चेंडू हवेमध्ये. झेल होईल का नाही असं वाटतंय. आज रविवार आहे, सकाळचा नाश्ता भरपूर झाला असावा. सर्व खेळाडूंचे झेल सुटल्या जात आहेत. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 36 धावा 36. तेलकट काही खाला असेल वडापाव वगैरे त्या कारण आहे झेल सुटले जात आहेत. झेल पकडणं फार महत्वाचं आहे. हनुमान पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये आलाय चेंडू. विलास गुलवी चेंडूला फील्ड करतो. चांगली फिल्डिंग झाली आहे यावेळेस. फक्त एकच धाव कंप्लीट करता आल्या तिथे फलंदाज विनोद आणि नितीन याच्या माध्यमातून. नितीन चांगला खेळतोय. 4 चौकार 1 षटकार 25 धावांवर खेळत आहे. एखादा अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. सात चेंडू खेळलेत अशी माहिती मिळते आणि 25 धावा नितीनच्या माध्यमातून. हनुमान पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. हा चेंडू थांबणार नाहीये. चालला सी मारे कपार. येतोय षटकार. ओ हो सुंदर झेल. क्या बात आहे. भाई नाईक यांचे जावई आहेत. हो यावरती 100 रुपयाचा पारितोषिक आहे. भाई नाईक यांचे नक्कीच त्यांना ते जावई म्हणून आवाज देत असतात आणि 100 रुपयाचा पारितोषिक. थांबा कॅमेरे थोड्या मिनिटं थांबा जरा. लगेच देऊ नका थांबा जरा. त्यांना विचारू आपण. पुढचं चेंडू. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक केलेला शतरक्षक आहे तिथे. गोरख चेंडूला फील्ड करतोय. एक धाव पूर्ण आले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो वेगाने आला होता आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. षटक समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहे. धावफलकावर 45 धावा. ओ माय गॉड. भाई नाईक 600 रुपये झाले. 500 रुपये दिलेत गोंदवली टीम संघाच्या माध्यमातून. कालराम दादा यांच्या माध्यमातून 500 रुपये म्हणजे टोटल 600 रुपये हे आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकता आपण. राजेंद्र पाटील आणि भाई नाईक त्यांना 600 रुपयाचा पारितोषिक सकाळच्या क्षेत्रामध्ये. हे 600 रुपये मिळालेले आहेत. तू काय करणार आहेस या पैशाचं. तू क्रिकेट साठी नक्कीच अंकल तुम्हाला काय आवाज देत आहेत. जावई. नक्कीच मॅच कडे बोलूया. यस कालुराम भुईर गोंदवली गावचे त्यांच्या माध्यमातून हे पैसे देण्यात आलेले आहेत. 500 रुपये 100 रुपये राजेंद्र पाटील सरांनी दिलेले आहेत. गुड कॅच. येणाऱ्या काळामध्ये कोणगाव संघासाठी चांगला खेळाडू म्हणून खेळू शकतो. निशांत म्हात्रेंच चिरंजीव आहेत. धावा 45 धावा 2 षटकाची समाप्ती. एकनाथ गाठाल यांच्यावर भरपूर अपेक्षा आहे की या षटकामध्ये धावा थांबवणं फार महत्वाचं आहे. खास करून नितीनला थांबवणं फार महत्वाचं असेल. विनोद खेळतोय 6 धावांवर. शॉर्ट बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू हवेमध्ये खेळलाय.
क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही तिथे. पहिल्या बॉम्ब्स नंतर चेंडूला फील्ड केली आहे, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. आता वारंवार नितीन देखील स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल, कारण की संधी आहे, अर्धशतक बनू शकतो. धावा झाल्या 47 धावा. एकनाथ राईट हाफ ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले आहेत. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे तिथे. गोरख चेंडूला फील्ड करतो, तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. असा तरी वाटतो की संदेश वखारेने देखील या संघटनेमध्ये, अर्थातच या संघामध्ये सहभाग घेणं फार महत्वाचं आहे. एक संदेश वखारे किती टीम मध्ये खेळ, नवीन 40+ खेळ की ओल्ड 40+ खेळ? नवीन 40+ मध्ये त्यांचा नेहमी चांगला क्रिकेट बघितला आपण. संदेश वखारे यांची बोल्ड जो केला होता त्याची व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली होती, भरपूर चर्चेचा विषय झाला होता. धावसंख्या 48 धावा. फुलटा चेंडू ऑन साईडला, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. चेंडू चालले सीमारेखा पार, षटकार. हा आकडा गाठला गेला. 54 धावा धावपलका. टाळ्यांचा आवाज येत नाहीये गंगामाता गोंदिवली टीम संघाच्या माध्यमातून. 54 धावांची भागीदारी. पहिला विकेट इथे शोधामध्ये टीम भिनार. 39 झालेले आहेत, अजूनही 11 धावा दूर आहे अर्धशतकापासून. नितीन राईट हॅम ओव्हर द विकेट. अजून एक कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. एकच धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तिथे दिनेश देखील चुकी करताना पाहायला मिळाले. धाव संख्या 56 धावा. चांगली गोलंदाजी सध्या तरी. एक षटकार खाल्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळते एकनाथ यांच्या माध्यमातून. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज एंड गॉन. बडी सफलता. बिग विकेट. विकेट मिळालाय आणि विकेट जर कोणाला मिळाले तर एकनाथ यांना. 5व्या चेंडूवर विकेट घेतलाय. आप कह सकते बिना टीम की राहत की सांस ली हमने भी. आउट होण्यापूर्वी 41 धावा. टाळ्यांचा आवाज नक्कीच नितीनसाठी. 3 षटकार 4 चौकार. दिन में तारे दिखाए यहाँ पर गेंदबाजों को. नितीन ने चांगली फलंदाजी. न्यू बॅटर राजू पाटील मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या अजूनही इथे जर विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजू सुरू झाला तर मग या धावा 70+ पाहायला मिळतील. एकनाथ राईट हॅम ओव्हर द विकेट. षटकाराने खाता खोलतायत की पाहूया की सिंगल डबलने. अशाही धावा भरपूर चांगल्या झालेल्या आहेत. सुरुवात तर होतीच, मात्र बॅटची एज देखील घेतली होती. तर षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पंच सुनील मात्रे सर. शेवटचा षटकाचा खेळ आहे. इथून 10 धावा जरी दिल्या तरी एक चांगला टार्गेट होऊ शकतो बिना टीम संघासाठी. आणि ज्या प्रकारे खेळत आहे विनोद, नक्कीच चांगला साथ दिला होता नितीन यांना. पहिल्या विकेटसाठी भरपूर संघर्ष करावा लागला होता. फॉलो विकेट जर बघितलं 56 धावांवर पहिला विकेट इथे आला होता. पाणी मैदानाच्या आतमध्ये चाललंय. पाण्याची फार अपेक्षा करता येते प्रत्येक खेळाडू. पाणी तुम्ही वेळेवर देत जा मैदानामध्ये, काही हरकत नाहीये. यानंतर सरुरपाडा टीम संघाने आपली तयारी करून ठेवायची आहे. या मॅचचा विजेता संघ बरोबर आपल्या खेळायचा आहे. परफेक्टली 15 मिनिटं वापरली गेली आहेत भिन्ना टीम संघाच्या माध्यमातून 3 षटकांकरिता. असंच तुम्ही खेळत राहा. वेळ फार महत्वाचा असेल या स्पर्धेसाठी. आज गणेश दादा पाटील सकाळी 7 वाजता पोहोचले होते या मैदानावर. लेदरची मॅच होती, ती कव्हर केली. नक्कीच
नक्कीच या मॅचचा विजेता संघ जय बुलनाथ सर्वपाडा टीम संघाबरोबर खेळणाऱ्या धावा झालेल्या आहेत अब तक 56 दिनेश एक अनुभवी क्रिकेटर, फार मोठा क्रिकेटर आहे, सध्या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. ओ पहिला चेंडू दांडी गोल, बॅटर दिनेश बॅक टू डग आउट. दुसरा विकेट गंगामाता गोंदिवली टीम संघाचा विनोद परतीचा प्रवास. पहिल्या चेंडूवर दिनेश भोईरच्या माध्यमातून खूप चांगला खेळ इथे पाहायला मिळते. आता मी म्हणेल एकनाथ याने चांगली गोलंदाजी केली, कंट्रोल गोलंदाजी केली. षटकामध्ये फक्त धावा 11 खर्च केला, एक विकेट घेतला आणि आता दिनेशने देखील पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये 22 गेलाय क्रमांक 4 वर. चांगला खेळ झाले, मात्र मागच्या 3 चेंडूपासून धावा आले नाहीये, 2 विकेट आलेले आहेत. अजून चांगले सामने पाहायला मिळते दिवसभरामध्ये. आजचा शेड्यूल फार मोठा आहे. आज वीर तानाजी दापोडे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, त्याचबरोबर काल्हेर बंद्रा मारुती काल्हेर टीम देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. वेताल कोपर चांगले चांगले संगीत आज देखील. तुळशी काही करायची आहे. दिनेश पुढचा चेंडू, फुलटा चेंडू आणि आता टॉप एज चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चुकी करणार नाहीये दिनेश भोईर. बॅक टू बॅक दुसरा झटका गंगामाता गोंदिवली टीम संघासाठी. सर्वात जास्त आनंद जर डीजेचा कोणी घेतला असेल तर दीपक मुकादम यांनी. प्रत्येक संगीतावर त्यांचा डान्स आहे. आणि मला तरी वाटतं कोण गावामध्ये जिथे लग्न कार्यक्रम असेल हल्दीमध्ये, मग सकाळपर्यंत पहाटेपर्यंत त्यांचा डान्स नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळत असेल. नाही, असा आनंद घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. आता हॅट्रिक ऑन आहे दिनेश भोईरसाठी. मागच्या 4 चेंडूमध्ये 3 विकेट आणि 1 डॉट चेंडू पाहायला मिळाला आहे. कुठेतरी सिंगल डबल धावा जरी आल्या असतं तर टार्गेट सेट झाला असता गोंदिवली टीम संघाचा. हॅट्रिक होते का पाहूया आपण या स्पर्धेची. दिनेश भोईर हॅट्रिक वर आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू टाकला होता, मात्र बॅटची एज घेतली आहे. दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, फक्त एकच धाव घेतली गेली आहे. म्हणजे तिसऱ्या चेंडू नंतर एक धाव आली आहे. धावा झालेल्या आहे 57 धावा धाव बलकावर. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे 2. काय कंट्रोल गोलंदाजी केली आहे. 26 धावा पहिल्या षटकामध्ये प्रभाकर भोईर आणि त्यानंतर हनुमान घाटाल यांच्या षटकामध्ये 17 धावा. एकनाथ घाटाच्या षटकामध्ये 11 धावा, 1 विकेट आला होता आणि दिनेशने बॅक टू बॅक 2 झटके दिले होते. माणिक पाटील गोवा गावचे समाजसेवक आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मात्र हा चेंडू देखील सीमा पार येतोय. राजू पाटीलच्या बॅटमधून षटकार. तानाजी पाटील देखील इथं उपस्थित झालेले आहेत. दीपक मुकादम यांच्याकडून माहिती मिळाली होती की माणिक पाटील त्यांचे बंधू आहेत. आता धावा झालेल्या आहेत धावपलकावर 63 धावा. अजून एक मोठा फटका. हा चेंडू देखील सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार दिनेश भोईरच्या अगेन्स्ट. विकेट आले होते. विकेटचे हॅट्रिक कंप्लीट करू शकले नाही गोलंदाज. मात्र आता राजू पाटील षटकारांच्या हॅट्रिकवर आलाय. पाहूया पूर्ण करतायत का. संधी गोलंदाजाला देखील आली होती, आता फलंदाजाला आली आहे.
राईट हॅम ओव्हर द विकेटने दिनेश. व्हीआयपी डाईज इन कडून शेवटचा चेंडू आहे डावातील. राजू सज्ज होत आहे. ही चेंडू सीमा रेखा पार. बॅक टू बॅक तिसरा षटकार, पहिली हॅट्रिक या स्पर्धेची. सर न्यू मिलम पायगाव टीम संघाचे आणि आता राजू पाटील दुसरे फलंदाज बनलेले आहेत सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये, ज्यांच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली प्रेक्षकांना. धावा झालेले टोटल 75 धावा आणि 76 धावांचं एक मोठं आव्हान येथे ठेवण्यात आलेलं आहे गंगामाता गोंदिवली टीम संघाच्या माध्यमातून. गुड बॅटिंग. जशा धावा खर्च केल्या तशा धावा बनवायचे आहेत. बालाशेठ प्रतिष्ठान बिनार या धावा बनवतील की चांगली गोलंदाजी करतील गंगामाता गोंदिवली. मी थांबतो, पाहत राहा सरपंच उपसरपंच 2025 आणि पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सर्वप्रथम डीजे आणि त्यानंतर संदेश बकार यांचा आवाज ऐकायला मिळेल.
डीचे घनराज, थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. बोलूया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी तब्बल 76 धावांचे एक विशाल लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोरखनाथ भोईर विथ हनुमान घाटाल, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर विनोद मात्रेला आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. पहिल्या बॉल पासून या ठिकाणी मोठ्या फटक्यांची गवसणी घालावी लागेल टीम भिनारला, कारण तब्बल ठोकायच्या आहेत 76 धावा. प्रत्येक षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. सिंगल कंप्लीट आणि त्यानंतर डबल देखील. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. त्या ठिकाणी गोरखनाथ भोईरच्या बॅट मधून अकाउंट ओपन झालंय, स्वतःच त्याचबरोबर संघाचं देखील. 76 धावांचं एक विशाल लक्ष. अर्थातच प्रत्येक बॉल मागे तुम्हाला मोठा फटका आणि मोठ्या फटक्याचा प्रयास जरूर या ठिकाणी करावा लागेल. विलास गुलबी आपण या ठिकाणी संपर्क साधा. विलास गुलबी, यस चौकार आलाय त्या ठिकाणी. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. आडव्या बॅटने हा फटका खेळून काढला होता. चांगला फटका गोरखनाथच्या बॅट मधून आपण पाहतोय. 4 धावा आल्या. 4 ने धावफलक 6 वर पोहोचले. सुरुवात खूप महत्वाची आहे. चांगली सुरुवात गोरखनाथ भोईरला करून द्यावी लागेल. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील ऑन साइडला, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त न फक्त मिळेल सिंगल. काही कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. खास करून नितीनने भरपूर इम्प्रेस केलं. 41 धावा वैयक्तिक ठोकल्या आणि त्यानंतर मात्र शेवट गोड करत असताना राजू पाटीलला आपण पाहिलं. 3 बॉलवर 3 षटकार ठोकले होते. षटकातील पुढचा बॉल या वेळेस बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो दबाव निर्माण करेल टीम भिनारवर, यात शंका नाहीये. कारण आपण 76 धावांचा पाठलाग करतोय हे देखील लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. हॅलो हॅलो यष्टीचित केलं गेलंय त्या ठिकाणी. हनुमान घाटाल बाद होतोय. नवीन फलंदाज प्रभाकर भोईर मैदानाच्या आतमध्ये. पाच बॉल ढकून झाल्यात. फक्त न फक्त 7 धावा धावफलकावर आहेत. चांगलं षटक आपण पाहतोय विनोदच्या माध्यमातून. तब्बल 76 धावांचं मोठं लक्ष असताना त्या प्रकारची सुरुवात झाली नाहीये. नवीन फलंदाज प्रभाकर भोईर मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा बॉल या वेळेचा बॉल जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. बॉल मात्र निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला
आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 7. नक्कीच सन्माननीय अंकुशजी मुकादम यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत वरिष्ठ लिपिक आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यस, षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर पकडला तर डॅडी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अर्थातच ऐवजेल जो कोणी पकडेल त्या प्रेक्षकासाठी तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक डॅडी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. षटकातील पहिला बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हरथ्रो होतोय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. संदीप बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आठ धावा धावफलकावर आहेत. माफ करा, व्हाईट बॉल अर्थातच एक धाव वाढेल या ठिकाणी. 9 धावा धावफलकावर, परंतु अविधी सुरुवात झाली नाहीये टीम भिनारच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील टॉप एज लागलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद प्रभाकर भोईर. दोन गडी बाद 10 धावा धावफलकावर आहेत. 76 धावांचा पाठलाग करत असताना मात्र कोणत्याही अँगलने असं वाटत नाहीये टीम भिनार खेळतीये. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं याआधी आणि त्यानंतर फलंदाजी देखील हवी तशी झाली नाहीये आतापर्यंत. तर या ठिकाणावरनं गेअर चेंज करावा लागेल. नवीन फलंदाज दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून आता लाईव्ह व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संदीप पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल फुल टॉस होता, मात्र समाचार घेता आला नाहीये दिनेशला. ओव्हरथ्रो झालाय. 9 बॉलचा इशारा देखील आलाय. यस, 1+2 3 धावा या बॉलवर येतील आणि पुढचा बॉल जो आहे ना तो फ्री हिट असेल. फ्री हिट बॉल पाहूया कशा प्रकारे खेळेल दिनेश. संदीप पुन्हा एकदा. यावेळेस फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. यस, बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 षटकार. यस, षटकार आलाय आणि षटकारांमध्ये डील वारंवार करावी लागेल, कारण आता मात्र उर्वरित 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 15 बॉल मध्ये 56 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे.
तब्बल 76 धावांचं लक्ष असताना मात्र आतापर्यंत 20 धावा धावफलकावर झाल्यात. दिनेशच्या बॅटमधून हा पहिला षटकार आलाय. यस, सन्माननीय प्रतापजी मुखादम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये यष्टीरक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद दिनेश भोईर. फक्त न फक्त एकच षटकार दिनेशच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर बाद झालाय. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये जातोय. विशाल भोईरला देखील विशाल फटक्यांची गवसणी घालावी लागेल. मोठे फटके मैदानाच्या आतमधून परावर्तित करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते देखील वारंवार, कारण या ठिकाणावरनं 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 बॉल मध्ये तब्बल 56 धावा ठोकायच्या आहेत. संदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. पहिलं षटक देखील चांगलं फेकलं गेलं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील एक षटकार बगलता चांगले चेंडू हाताळले गेलेत. यावेळेस फुलटॉस बॉल होता. संपर्क हवं तसं नाहीये. फक्त ना फक्त सिंगल मिळाली त्या ठिकाणी. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलाय फलंदाजाला. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 21 धावा. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू. बोलूया पुन्हा एकदा. यस, बॅक टू क्रिकेट नाव. षटका दिला पहिला बॉल. या बॉलेचा बॉल वेगवान होता. बीट केलाय विशाल भोईरला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगली सुरुवात या षटकाची देखील. षटकातील पुढचा बॉल. दीपक पुन्हा एकदा. यावेळेस बॅट शिकायला लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, कारण त्या ठिकाणावर बॉल जर ट्रॅव्हल झाला असताना तर सरळ सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. 3 धावा वाचवल्या. हेमंत आहे त्या ठिकाणी. 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 10 बॉल मध्ये 54 धावा अजूनही काढायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार.
चांगला फटका गोरखनाथच्या बॅट मधून निघणारा दुसरा चौकार. दीपक पाटील पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील अनपेक्षित उचली घेणारा चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेटला उचलला जातोय. फक्त सिंगल मिळेल त्या ठिकाणी. शहात्तर धावांचं विशाल लक्ष आपण या मॅच मध्ये पाहिला. सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली या स्पर्धेतील. 75 धावा ठोकल्या गेल्या गंगामाता गुंदवली टीमच्या बाजूने. दीपक पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि झेलच्या स्वरूपात विशाल भोईर बाद. रोज आते हैं. डीजे मास्टर गणेश पाटील चांगली धून कोणासाठी होती ते माहिती नाहीये, परंतु नक्कीच चांगली ऑपरेटिंग. सलगचा हा चौथा दिवस. डीजे गणराज नवीन फलंदाज एकनाथ मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉल मध्ये तब्बल 49 धावांची आवश्यकता. षटकातील हा शेवटचा बॉल आहे. दीपक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. फक्त 27 धावा धावफलकावर आहेत. फुलटॉस बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये स्वतः दीपक झेल पर्यंत पोहोचलाय. यस, एकनाथला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आहे आणि 6 बॉल मध्ये 49 धाबांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेमनाथ बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक. वेगवान गोलंदाज प्रेमनाथला मात्र आज शेवटचं षटक देण्यात आलंय. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. संपर्क हवत असं नाहीये, फक्त मिळेल सिंगल. प्रेमनाथ पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची कडा. कॅच ड्रॉप झालीये, मात्र काही फरक पडणार नाहीये गंगामाता गुंदवली टीमला. नक्कीच जयेश फलंदाजी करतोय त्या ठिकाणी. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर हा बॉल जो आहे निर्धाव गेलाय. फक्त 4 बॉलची आवश्यकता बाकी आहे या मॅच मध्ये. 4 बॉल लेफ्ट. गोलंदाजाला फॉर्मॅलिटीज कंप्लीट करावी लागेल आणि त्या दरम्यान दांडी गोल त्रिफला उडवलाय अराउंड द लेग. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज विनोद धामणे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 6 गडी बाद धावा धावफलकावर 28 आहेत. फक्त 3 बॉल लिगल फेकायचे आहेत या ठिकाणी वरना विजयासाठी टीम गंगामाता गोंदवली. चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. प्रेमनाथ पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर थोडं स्पीडली गेला. षटकातील पुढचा बॉल या बले समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. यावेळेस इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. शेवटच्या बॉलची फॉर्मॅलिटीज बाकी आहे या मॅच मध्ये कारण शेवटच्या बॉलवर तब्बल 42 धावांची आवश्यकता आहे. काय कमालीचं प्रदर्शन राहिलंय गंगामाता गोंदवली टीमचं या मॅच मध्ये. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. बॉल 1 बाउन्सने निघून जातोय सीमा पार. 4 धावा. मॅच फिनिश. सामना जिंकलाय गंगामाता गोंदवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो नितीन ज्याने ठोकले 41 धावा. आपण मॅन ऑफ द मॅच साठी या आणि टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.